भरपूर गाणी की जी एका सिटिंगमध्ये बनलेली पण म्हणजे त्याला हं, म्हणतो मुखडा आपण एका सिटिंगमध्ये बनलेलं. म्हणजे अजून एक फेमस लावणी आहे नादखोळा. हं. आता सगळ्यांना माहिती आहे. याच्यावर अनेक लोक परफॉर्म करतात किंवा अजूनही अजूनही गणपतीमध्ये परफॉर्म म्हणा, करतात. कुठेही हां, म्हणा डीजे आहेच. आहेच. तर आता नादखोळाचा एक असा किस्सा झाला की मास्तर के मास्तर हा चित्रपट, त्याचे दिग्दर्शक संजय सुरकर आणि बाकी सगळी गाणी तयार झाली आमची टायटल सॉन्ग वगैरे. मग ते संजय सुरकर ते काय बोलले की एक लावणी महोत्सव असतो तो शिक्षकांनी भरवलेला असतो. त्यांच्या निधीसाठी शैक्षणिक म्हणजे शाळा बांधण्यासाठी. तर अरे त्याच्यासाठी आपल्याला एक लावणी करायची आहे. मग झालं मग लावणी कशी करायची, काय करायची? एक माझ्याकडे ट्यून होती. अशी एक ट्यून होती माझ्याकडे आणि ती मी ट्यून त्या वॉकमनमध्ये रेकॉर्ड करून ठेवली होती. मग त्यांना म्हटलं, "ही ट्यून ऐकू का?" मग त्यांनी मी ऐकवली. ट्यून चांगली आहे रे, कॅची आहे, पण शब्द वगैरे मग तेवढ्यात त्याचे प्रोड्युसर आहेत आपले मेघराज राजे भोसले, ते प्रोड्युसर होते. मग म्हणले, "हे बघा, तुमचं हर्षितजी आणि तुम्ही सुरकर साहेब, तुम्ही काहीही करा, हं. पण गाणं आपलं नादखोळा झालं पाहिजे." तो घेतला. मग पिंगळे साहेबांना शेजारीच होते गीतकार. त्यांना म्हटलं, की "हे जे आहे ना नादखोळा, ह्याच्यात बसतंय का बघू आपण." आणि मग त्यात ते बरोबर बसलं. नादखोळा, नादखोळा आणि सुरू ते गाण्याच्या मला झालं. हां. मग त्याची सुरुवातीचे जे आपण ॲडलिप म्हणतो. हं. शौकीनांचा मेळा भरला, जीव जीवाला असा हा भिडला, डावाडोळा लवू लागला, लवू लागला, लवू लागला. नादखुळा, 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 नाद, 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 नाद. सोडा राया, सोडा, सोडा राया हा नादखुळा. बुगडीचा हा हे बुगडीचा हा चोळीचा हा नाद खुळा, नाद खुळा, सोडा सोडा. नादखुळा जन्माला आला तिथे. वाह! म्हणजे हे एका सिटिंगमध्ये झालं. हो. एका सिटिंगमध्ये गाण्याचा मुखडा पूर्ण लॉक. आम्ही सुरकर साहेबांना ऐकवलं. त्याच्यानंतर म्हणाले, "अरे, जसं हवं तसंच झालेलं आहे. आता नो चेंज. हर्षित वाह! पुढे चला." वाह! म्हणजे एकदम पहिल्याच ह्याच्यामध्ये पहिल्या म्हणतात. सिटिंगमध्ये हे म्हणजे अशी बरीचशी गाणी आहेत, की जी पहिल्या सिटिंगमध्ये आपण त्याची ट्यून तयार झाली आणि त्याच्यानंतर समोरून ती लिहिली पण गेली. बरोबर. हां. तर डॉक्टर एस-पी बालसुब्रह्मण्यम किंवा कैलाश खेर यांच्याबरोबर असे बरेच अनुभव आहेत.